हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. ट्रेडिंग अकाउंट कसं खोलायचं आणि ट्रेडिंग कसं करायचं. ज्यांना ट्रेडिंगचं काहीच माहिती नाही त्यांना खूप कन्फ्युजन असतं की काय डाउनलोड करायचं आणि कसं ट्रेडिंग चालू करायचं. तर याच्यासाठी तुम्हाला एक डीमॅट अकाउंट खोलावं लागतो आणि तो डीमॅट अकाउंट खोलताच तुमचा ट्रेडिंग अकाउंट पण तयार होतो. कारण त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतं की तुम्हाला हा अकाउंट खोलल्यावर ट्रेडिंग करायचं आहे की नाही. तर आपण त्या ऑप्शनवर क्लिक केलं की हो मला ट्रेडिंग करायचं आहे, तेव्हा तुमचा डीमॅट अकाउंटबरोबर ट्रेडिंग अकाउंट पण खोलला जातो. आता हा डीमॅट अकाउंट खोलून देणारे बरेच ब्रोकर्स असतात, जसं झेरोदा आहे, अपस्टॉक आहे, शून्य आहे आणि ट्रेडस्मार्ट आहे. तर असे बरेच ब्रोकर्स आहेत, त्यांच्याद्वारे आपण अकाउंट खोलू शकतो. पण सर्वात चांगला जो ब्रोकर आहे जो मला आवडलेला आहे तो आहे धन. कारण माझे बरेच अकाउंट्स मी ओपन केले होते, जसं झेरोदामध्ये केलं, ट्रेडस्मार्टमध्ये केलं, पण त्याचं युजर इंटरफेस मला आवडलं नाही. तर झेरोदाचं पण एवढं आवडलं नाही, पण मला जे आवडलं ते धनचं आवडलं. कारण जे आमचे सर आहे ज्यांनी ट्रेडिंग शिकवलं ते पण धनमध्ये करतात. तर मी पण धनचं चालू केलं. तर धनमध्ये युजर इंटरफेस चांगला आहे. तर हे हिरवं कलरचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसत आहे, हे धनचं आहे. तर हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करत असताना त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला अकाउंट खोलावं लागतो. तर त्याच्यामध्ये बँकचं 6 महिन्याचं स्टेटमेंट तुम्हाला अपलोड करून टाकावं लागतं. तर कमीत कमी तुमच्या बँक अकाउंटमध्ये 10,000 तरी दिसले पाहिजे. नाही दिसले तर मग तुमची जी रिक्वेस्ट आहे ती कॅन्सल होऊन जाते आणि 24 तासानंतर अप्रुव्हल आलं आणि तुमचं अकाउंट चालू झालं तर ह्या अकाउंटमध्ये तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करू शकता किंवा इंट्राडेमध्ये करू शकता. जसं इंट्राडे म्हणजे आजच घेतले शेअर्स आणि आजच विकले. आणि फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये रिस्क खूप जास्त असते, लॉसेस खूप जास्त होतात. जसं बँक निफ्टी हे जे मार्केट आहे हे 9 वाजता चालू होतं आणि 3:30 वाजता संपतं. म्हणजे 9:15 चालू होऊन 3:30 संपतं. तर याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल कमी लागतो. म्हणजे 3-4 हजार कॅपिटल असला तरी तुम्ही एक लॉट घेऊ शकता. पण हे जे स्टॉक्स असतात जिथे आपण लाँग टर्ममध्ये आपले शेअर्स ठेवतो त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल चांगला पाहिजे. त्याच्यामध्ये 4x लेव्हरेज नाही मिळत लाँग टर्ममध्ये. पण जे दिवसाचे आपण स्टॉक्स घेतो आणि दिवसालाच विकतो त्याला इंट्राडे स्टॉक्स म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 4x लेव्हरेज मिळतं. तर तुम्हाला जर स्टॉक्स घेऊन ठेवायचे असले तर कमीत कमी तुमच्याजवळ 10,000 तरी कॅपिटल पाहिजे. म्हणजे तुम्ही 4-5 स्टॉक्स घेऊन लाँग टर्ममध्ये ठेवू शकता. 10,000 ते 15,000 कॅपिटल तुमच्याकडे पाहिजे. तर आता मी जे इथे लावलेलं आहे कॅपिटल ते आहे 1 लाखाच्या वर कॅपिटल लावलेलं आहे आणि 2.86 रिटर्न मला दाखवत आहे. म्हणजे जो प्रॉफिट झालेला आहे तो खूप जास्त नाही झाला, 2.86% झालेला आहे. आणि याच्यामध्ये कॅपिटल जास्त लागतं. आता तुम्हाला मी दाखवते की आता मार्केट खूप पडलं होतं जेव्हा एक्झिट पोलचे रिझल्ट आले होते. तर जेव्हा जे पडलेले स्टॉक्स होते ते उचलले, कारण कमी खर्चामध्ये मिळालेले आहे. आणि याच्यामध्ये खूप कमी क्वांटिटी घेतली आहे. अडानीमध्ये 3च क्वांटिटी घेतलेल्या आहे, याच्यामध्ये 2 घेतलेले आहे. तर जेव्हा तुम्ही नवीन असता, सुरुवात करता स्टॉक्समध्ये तर 3-3, 4-4, 5-5 स्टॉकच घ्या. जर कॅपिटल कमी असलं, सपोज 10-15 हजारच तुमच्याकडे असले तर एकच कंपनीचं 4-5 स्टॉक्स घ्या. म्हणजे खूप जास्त नका घेऊ, म्हणजे कॅपिटल तुम्हाला कमी लागेल. आणि जर तुमच्याकडे कॅपिटल असेल चांगला तर मग आता हे जे मल्टिपल कंपनीज आहेत त्याचे ते पण छोटे थोडेच घ्या स्टॉक्स. खूप जास्त नका घेऊ. एकाच दमात खूप जास्त नाही घ्यायचे. जसं मार्केट खाली आलं तशी तुम्ही क्वांटिटी ॲड करून ॲव्हरेजिंग करू शकता.
पण हे स्टॉक्स कसे उठणारे पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही टॉप स्टॉक्सचं रिसर्च करू शकता गुगलवर. आणि चांगले जे बँकिंगचे ज्या कंपनीज आहेत, स्टॉक्स आहेत, ते नेहमी उठतात, काही काळानंतर नेहमी उठतात, तर त्याच्यामध्ये जास्त लॉस नाही होत. तर जेव्हा मी हे स्टॉक्स घेतले होते तेव्हा 1,500 काही प्रॉफिट चालला होता. आता 3.5 चाललेला आहे. काल 4 पण झाला होता, पण ₹500 कमी झाले. तर हे कमी जास्त होत राहतं. आणि जर तुम्ही ह्याला 2-3 महिने ठेवता तर तुम्हाला चांगला प्रॉफिट याच्यामध्ये येऊ शकतो. आणि जर मार्केट पडलं तर थोडं प्रॉफिट कमी पण होऊ शकतं. तर कमी जास्त याच्यामध्ये चालत राहतं.